आताच्या पिढीमध्ये किंवा आताच्या जनरेशननुसार जर एखादं नातं टिकवायचं असेल माणसाला, तर त्याच्यात काय 1-2 गोष्टी त्यांनी बरोबर ठेवायला पाहिजेत, तेव्हाच त्यांचं रिलेशन खूप काळापर्यंत चालेल? हां, एफर्ट्स घेतले पाहिजे ना. हं, तुम्ही त्याच्यासाठी त्याची काळजी घेतली पाहिजे. हं, असं नाही की समोरची व्यक्ती तुम्हाला कॉल करते, रडते आणि तुम्ही झोपता बिंदास आणि मग सकाळी बोलताय हे ते. मला असं वाटतं जो व्यक्ती तुम्हाला रडताना सोडून देतो तो प्रेमच करत नाही तुमच्यावर. हं. है ना? कारण की त्याला कदर असती तर तो रडूच मनवलं देणार. असतं हो. आणि समजावलं असतं त्यांना, की नाही हे करायचंय, हे नाही करायचंय. प्रेमात रिस्पेक्ट पण गरजेचं असतं. हं. म्हणजे रिस्पेक्ट परत काय म्हणतात त्याला? काळजी पण घेणं काळजी गरजेचं असतं. घेणं गरजेचं असतं. हां. तेव्हाच ते नातं खूप दिवसापर्यंत तुम्ही चालेल. त्यांना भेटलात आणि तुमच्या म्हणजे आता समजा पुण्यात भेटलोय आणि मी घरी निघाले मुंबईसाठी. हं, तर विचारलं पाहिजे कुठे पोहोचलीस किंवा पोहोचलीस की नाही, हं. है ना? कारण की 5-6 पुण्यावरून मुंबई येतात. 5-6 तासांचा प्रवास आहे आणि विचारलं पाहिजे एखादा कॉल मेसेज करून कुठे पोहोचलीस किंवा पोहोचलीस की नाही. हं. मग दुसऱ्या दिवशी किंवा मेसेज करून फक्त विचारणार पोहोचली की मेसेज कर. मी पोहोचली तर करणारच आहे, पण तुझंही काम आहे ना विचारायचं, हां, है बरोबर. ना? म्हणजे खूप वाईट दिवस काढले वाटतंय. म्हणजे खूप काढलेत, खूप अतिशय. आणि मग एकदा आपल्याला कसा कुठला व्यक्ती पाहिजे असतो ना, तो भाव नाही देत तर अजून पाहिजे असतो. हां, मी खूप वेडी होते मी खूप. आता नाहीये. आता सांभाळलं तुम्ही स्वतःला. हां, आता मला वाटतं फक्त स्वतःवर प्रेम करायला पाहिजे. फक्त स्वतःवर. हां, बाकी दुनियादारी काही नाही. स्वतःवर प्रेम केलं तरच लोकं आपल्यावर प्रेम करतील असं वाटतं मला. हां, नाही बरोबर आहे है ना? ना. स्वतःला इम्पोर्टंट दिलं तरच समोरच्याला वाटेल नाही स्वतःवर किती हे करते. मग समोरचा पण थोडंसं हे हं. करेल ना. स्वतःची तुम्ही जेवढी काळजी घ्याल, तेवढं म्हणजे स्वतःकडे लक्ष देऊ म्हणजे शकते. आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, वेडेपणा करतो, रडतो. मग आपण स्वतःची तब्येत खराब करून घेतो, रात्रभर जागतो. हं, समोरच्या व्यक्तीला नंतर वाटतं काय ही मूर्ख आहे की पागल आहे. हं. असं पण झालंय माझं. अच्छा. हां, एवढं भारी लेव्हलपर्यंत. हां. रात्र-रात्रभर रडत होतात तुम्ही? हां, सकाळी 11 पासून तर पहाटे 5-6 वाजेपर्यंत. बापरे! कसं काय म्हणजे काय एवढं असं रिझन असायचं काही तुम्ही सतत रडत असायचे? मला स्वतःलाच माहिती नाही की असं काय होतं त्याच्याकडे? काय असं करायचे मी की त्याला माझं इतकं वाटायचं. मग ठीक आहे वाटत आहे ना, हं, माझं असं आहे की तुम्हाला समोरच्या व्यक्तीसोबत राहायचं नाहीये ना, हं, तर डायरेक्ट सांगा की नाही हं, राहायचं आहे ना. हं. तेवढा त्रास नाही होत. हो. पण मग एकदा यायचं, जायचं, यायचं, जायचं. मग मध्येच चांगलं बोलायचं, मध्येच अ, गायब व्हायचं. मग हं, समोरची व्यक्ती पण कन्फ्यूज राहते. ऑब्व्हियसली. नेमकं ह्याला राहायचंय की जायचंय? हं. आणि का असं वागतोय त्याचं कारण समजत नाही मेन. हां. मग त्याची मम्मी पण त्याला शिव्या द्यायची. "अरे तुला नाही राहायचंय ना, सांगून टाक तिला. हं, तुला नाही लग्न करायचं, सांगून टाक." हं, तो बोलायचा, "मला नाही करायचंय लग्न." थोड्या दिवसाने परत यायचा. हं. मग मला पण समजायचं नाही. की हा असं का करतोय? हं. मेन म्हणजे याला मी काही आताही एकटीच चालता-चालता बडबड करत असते, की हं. माझ्यासारखं प्रेम का नाही केलं त्याने? हां ना. असं विचार करते. आणि प्रेम त्यालाच होतं म्हणतात ना, जो वेड्यासारखं प्रेम करतोय. हां, नाहीतर ते तर कॉम्प्रोमाईज झालं, हां. की प्रेम खूप वेगळी गोष्ट आहे. कशी आहे ती आम्हाला सांगा तुमच्या नजरेत काय आहे प्रेम नेमका? प्रेम म्हणजे म्हणजे एकदम समोरच्या व्यक्तीला स्वातंत्र्य देणं, है ना? हं. पण तुम्ही त्यांना देत नव्हता ना स्वातंत्र्य. देत होते ना. सतत कॉल करायचेत ना. हां, मग मला तेव्हाच समजलं ना, की कदाचित माझ्या कॉल मेसेजमुळे इरिटेट झालं की काय, म्हणजे आता पण तुम्हाला स्वतःची चुकी वाटते. असंच वाटतं. आपण ज्यावर प्रेम करतो ना, हां. आपल्याला असं वाटतं की आपलीच चूक आहे. त्यामुळेच कदाचित समोरचा आपल्याला सोडून गेलाय. अच्छा. तेव्हा पण आपण स्वतःलाच दोष स्वतःलाच देतो. दोष देतो. पण त्याची चुकी नाही बघत. आणि जेव्हा आपण खरंच प्रेमामधून बाहेर निघून मूव्ह ऑन होतो, तेव्हा आपल्याला कळतं की आपण कुठे चुका केल्यात. चुका केल्यात, कुठे थांबायला पाहिजे होतं. हं. तर मला असं वाटतं तेव्हाच का नाही थांबले मी? एवढा हं. उशीर का केला तेव्हा मी? समजत नाही ना. ते आपल्या डोळ्यांवर प्रेमाची पट्टी असते. दुसऱ्यांना सगळं दिसत असतं. आपल्याला दिसत नाही दिसत काही. नाही. आणि लोकं म्हणतात, "अरे असा का वागतो? याला समजत नाही का?" हां. किंवा "ही असं का वागते? हिला माझ्या समजत नाही का?" फ्रेंड्स पण बोलायचे, की "सोडून दे. म्हणजे तू नाही राहू शकत हॅपी त्यासोबत." पण हां, मी बोलायची नाही. मी राहील. मी हां. कुठे ठेवेल, जंगलात ठेवेल, तिथे राहील सोबत. तिथे राहील. हां. पण एवढं काय तुम्हाला प्रेम झालेलं आहे असं? तोच
पहिला आणि शेवटचा तोच. माझं असंच आहे, मी प्रेम असो, फ्रेंडशिप असो, हं. मनापासून केली की मी माझ्या फक्त 2च फ्रेंड आहेत 12-15 वर्षांपासून. बापरे! मित्र कोणीच नाहीये माझं. अच्छा, सगळे फिमेल फ्रेंड दोन्ही. दोन्हीच आणि तोच माझा, मी त्याला सगळं मानत होते. अच्छा. हां. असं चालू राहिलं 10-12 वर्ष आणि त्या दोघींना म्हणजे तुमच्या मैत्रीत म्हणजे विश्वास आहे मैत्रीत? खूप. प्रेमात नाही पण मैत्रीत तर असेल ना? हो, हो. खूप चांगल्या फ्रेंड्स आहेत. हां. छोटी-छोटी गोष्ट शेअर करते मी त्यांना. अच्छा. हां. तुमच्या लाईफमध्ये किती इम्पोर्टन्स आहे फ्रेंडचं? खूप सारं, कारण काही गोष्टी आपण आई-वडिलांना नाही सांगू शकत. हं. आपल्या नवऱ्याला, बॉयफ्रेंडला नाही सांगू शकत. हं. फ्रेंड्स समोर आपण सगळं सांगतो. ते पण तशी फ्रेंडशिप असेल तर. हं. नाहीतर काही-काही फ्रेंड्स असे असतात, फक्त तुमच्याशी कॉलवर चांगलं बोलणार, असं हं. दाखवणार की आपण फ्रेंड्स आहोत. हं. आणि नंतर त्या वेगळ्याच रिअलमध्ये वेगळ्या असतात. अच्छा. ॲक्चुअलमध्ये तसं नसतात. नाही. पण ते दाखवतात की आम्ही खूप मस्त आहे हो. आणि तू समोर जातीयेस तर आम्हाला बरं वाटतंय. हो, पण हो. ॲक्चुअलमध्ये त्यांना चांगलं नाही वाटत. नाही. मग अशा पण फ्रेंड भेटल्या का काही? फेक फ्रेंड्स? भेटली आहे. एकच भेटली. हो. नशीब चांगले तुमचे. म्हणजे तिने काय कुठं धोका दिलेला तुम्हाला? धोका नाही म्हणजे त्या तुमच्या बॉयफ्रेंडला तर नाही सेट केलं तिने? नाही, नाही, हां, नाही. तसं तो असं आढळलाच नाही मला. हां. नाहीतर कदाचित मला त्याला सोडायला उशीर नसता झाला. अच्छा. म्हणजे हां, मी ते डायरेक्ट सहन नाही केलं. हकीकत मी दिसली सोडून असती दिलं ना? असतं लगेच. हां, की हा असं-असं करतोय मी काहीतरी तो. चीट नाही सहन करू शकत. सगळं सहन करू शकता हां. आपण. मग फ्रेंडशिपमध्ये कुठला वाईट एक्सपिरियन्स आला तुम्हाला? म्हणजे ती सांगायची मी बेस्ट फ्रेंड आहे, पण समोर वेगळी आणि पाठीमागे वेगळी. तिचं डोक्यात वेगळं विचार हं. माझ्याबद्दल आणि समोर सांगायची की बेस्ट फ्रेंड आहे. तेच वाईट वाटतं थोडंसं. हं, हं, हं. की म्हणजे एक त्याला काय म्हणतात, की एक वर्ड आहे ना, की होप्स देणे, की हां. नाही आपण हे करू, आपण ते करू, हे असं करू आणि त्याच्यानंतर गायब होऊन जाणे. आपण समोरच्याला बेस्ट फ्रेंड समजतो, पण समोरच्याचं पण कोणीतरी वेगळंच बेस्ट फ्रेंड असतं ॲक्चुअली. हं. आपण खरंच त्याच्यासाठी इम्पोर्टंट आहे का हे पण पाहणं गरजेचं आहे ना, हां. है ना? आणि तो खूप वाईट वाटतं तेव्हा. प्रेमामध्ये असो किंवा फ्रेंडशिपमध्ये हां, हे तर खूप इम्पोर्टंट आहे पाहणं. आपण खरंच आहोत का त्याच्यासाठी तेवढे इम्पोर्टंट? हां, हां. आणि जेवढंच तेवढं पाहिजे. हां. एक